मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये आता मंजू सकाळी उठून सगळ्यात लवकर आवरते आणि दारासमोर ती आता रांगोळी काढत असते. तर इकडं जो आर्यन आहे तो खिडकीच्या पाठीमागून लपवून मंजूला बघत असतो आणि मंजू काय करते हे सगळं त्याचं लक्ष चालू असतं. तर इकडं सत्य जो असतो तो बाहेर येतो आणि म्हणतो, वाघमारे आज खूप लवकर उठून तुम्ही आंघोळ करून रांगोळी काढायला लागला. तर मंजू म्हणते की अरे सत्य तुला माहीत नाही का आज काय आहे. सत्य म्हणतो हो ना, आज गुढीपाडवा आहे ना त्यामुळेच. तर आता लगेच मंजू म्हणते की हो मग त्यामुळेच मी इथे तयारीला लागले होते असं म्हणत असते. आणि आता सत्याला म्हणते की काय रे सत्या, अजून पारसा हिंडतोय, आंघोळ करून घे ना. अरे मी रांगोळी काढून झाली माझीवाली तरी तू अजून पारसाच आहे. अरे कर ना आंघोळ जा. तर आता सत्य जो असतो तो सत्याला ती आंघोळ करायला तिथून पाठवून देते आणि म्हणते की जा सत्या आंघोळीला. सत्याला बळजबरी तिथून काढून देते आणि आता लगेच ती तिथे बसलेली असते. ती म्हणत असते की हे बघा आता काय करायचं मी. तर आता जी मंजू आहे ती रांगोळी वगैरे काढते आणि रूममध्ये येते. तर इकडं जी अमृता आहे, अमृता आणि मंजूच्या आई ह्या दोघीजणी आवरीत असतात आणि त्या दोघीजणी आवरत असतात आणि त्या दोघीजणी एकमेकीसोबत बोलत बोलत असं आवरत असतात आणि म्हणत असतात की खरंच ते म्हणत असतात की खरंच ना. तर आता इकडं जी मंजूची आई आहे ती म्हणत असते, अमरे काय झालंय तुला. तर अमृता म्हणते, अगं आपल्यासोबत जे कोणी असेल ना आणि त्यांच्यासोबत आपल्याला डान्स करायला त्यांच्यासोबत राहायला काही वाटत नाही, सण साजरे करायला काही वाटत नाही, पण आपल्यासोबत कोणीच नाही आहे. असा व्यक्ती पाहिजे जो कोणीतरी जवळचा, पण असं आपल्याजवळ कोणीच नाही आहे. त्यामुळं आता आपण काय करायचं असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की हो ना खरंच. ती म्हणते खरंच ना आता आपण काय करायचं आहे नेमकं. आणि तिला डोक्यामध्ये विचार येतात. तर आता अमृता ते विचार करत असते. तिथे आता मंजूची आई येते. मंजूची आई म्हणते की अमृता खरंच, अमृताला म्हणते अमृता खरंच खूप भारी दिसते साडीत. तर आता अमृता म्हणते की आई खरंच तुझ्या अंगावर ही साडी खूप उठवून दिसते, खूप छान दिसते. तर मंजूची आई म्हणते हो मग अगं माझ्या मंजूने दिली आहे मला ती साडी त्यामुळे तशी दिसते आहे. तर आता लगेच ते म्हणते की हो ना बघा ना किती छान दिसते तर आता लगेच म्हणतात की हो ना खरंच खूप छान दिसते आई तुझ्या अंगावरती साडी. तेवढं ते मंजू येते आणि मंजूला बघून दोघी आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, मंजू खरंच खूप छान नटली तू आणि खूप छान दिसत आहेस, आम्हाला सगळ्यांना तू खूप आवडली आहेस असं म्हणतात. तर आता ते म्हणतात काय. तर ती म्हणते की हो. तर आता लगेच जी मंजू आहे ती आता मंजू म्हणते की चल अमृता आपण बाहेर जोगडी उभं राहिला. तर अमृता म्हणते नाही अगं मी नाही येऊ शकत, मला इथेच त्रास होतोय, मी पडते थोडा वेळ असं म्हणते. आणि आता ती तिथं थांबते आणि मंजू आणि मंजू आई बाहेर येते. तेवढ्या तिकडे आता त्या त्या म्हणत असतात की जे थांबतात आणि त्या कुणाशी तरी बोलत असतात आणि म्हणत असतात की हे बघा मम्मी साहेब आवाज देतात. मम्मी साहेब म्हणतात, ए कुठं गेली ग दोन जीवाची बाहुली आणि तिची माऊली, लवकर या बाहेर. तर आता त्या बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं मम्मी साहेब, काय हवं होतं का तुम्हाला. तर ती म्हणते की मला काय हवं नव्हतं, पण तुमचं काय चाललं ना हे बघायचं होतं मला. तर आता लगेच ती लगेच आता जी मंजू आहे ती आता सत्यानंद मंजू हार बनवायला आतमध्ये बसतात दोघे पण. आणि ते हार वगैरे बनवतात आणि जी मंजू आहे ती सत्याकडून हार घेते आणि ती बाहेर लावायला येते आणि ती हार तिथे बाहेर आणून लावते. तिथे ती आता ती लावत असते पण तिचा हात तिथे पुरत नाही. त्यामुळे ती उड्या मारत असते. तेवढ्या तिकडं जो आर्यन आहे तो मंजूला बघत असतो चोरून. तेवढं ते सत्य येतो आणि मंजूला उचलून घेतो. मंजूला उचलून घेतल्यावरती मंजू सहजपणे तो हार लावू शकते. आणि तो हार लावून झाल्यावरती आता जी मंजू आहे ती विचारात गुंगलेली असते. ती म्हणते की खरंच गुढीपाडवा कसा होईल ना काय माहिती. तेव्हा आमचा हा गुढीपाडवा चांगला होऊ दे रे असं ती म्हणत असते. तेवढ्यात आता मम्मी साहेबांसमोर मंजूची आई आणि मंजू येते. आणि आता लगेच मम्मी साहेब विचारतात कुठं आहे ती दोन जीवाची बाहुली, तिला नाही आणलं का. तर ते म्हणतात, तर मंजूच्या आईन त्या म्हणतात नाही अहो ती आजारी ना थोडीशी आराम करते त्यामुळे तिला नाही आणलं. तर आता मम्मी साहेब म्हणतात कशाचा आराम, नाटकं करते ती सगळी असं म्हणत असते. आणि इकडे आता जी मंजू आहे ती बाहेर येते. ती हार सत्यंती मिळून हार बनवते. हार बनवल्यावरती आता लगेच ते हार लावत असते. मंजूचा हात पुरत नाही तेवढं ते सत्य येतो आणि मंजूला उचलून घेतो आणि ते हार लावतो. आर्यन हे सगळं चोरून बघतो आणि त्याला खूप राग येतो सत्याचा. तर इकडं आता जी मंजू आहे ती मंजू आता म्हणत असते की हे बघा. तर आता लगेच ती म्हणत असते की बास झालं आता तुमचं. तर आता ती म्हणते की हे बघा मी तुम्हाला कसं ते हे बघ आता शांत हो. आणि तर आता मम्मी साहेबांकडे येते आणि किचनमध्ये मम्मी साहेब तिला स्वयंपाक करायला सांगतात. तिला सांगतात श्रीखंड कर परत
पुरणपोळी ते कर, असं सगळं काही स्वयंपाक तिला सांगून ठेवतात आणि तिला करायला सांगतात. तर आता लगेच ती म्हणते, की "मी काय-काय करणार आहे?" मम्मी साहेब आणि त्या मंजूच्या आई आणि मंजूच्या आई आणि मंजू खूप टेन्शनमध्ये असतात. तर आता अमृता जी असते ती आता ती घरी असते, कारण की ती 2 जीवाची आहे. त्यामुळे तिला तिथं आराम करण्याची गरज असते, असं म्हणतात आणि ती घरी थांबते. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.